तर पंचांना विनंती असेल थोडं स्पीडअप करायचं आहे. अजून देखील एक सामना ह्यानंतर आपल्याला खेळवायचा आहे. फ्लड लाईट्समध्ये खेळवायला लागेल की काय तो सामना असं मला वाटतं. तर इथे आयोजकांकडून आम्हाला सूचना येते आहे. ही जी उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी सामने असतात ते ओपन लॉटचे सामने म्हणून ठरवले जातील. ज्या टीमने तुम्ही आतापर्यंत खेळला, ज्या संघाबरोबर तुम्ही खेळून इथपर्यंत पोहोचलात, त्याच संघाला घेऊन तुम्हाला खेळायचं आहे. याची तिन्ही टीमने नोंद घ्यायची आहे. तर कामोटे जय हनुमान कामोटे या संघासाठी वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी देखील पहिलं षटक घेऊन येतोय आपण पाहतोय नयन भगत यांना. त्याचप्रमाणे माऊली 11 या संघाची आत्तापर्यंत एक चांगली अशी कमालीची साथीदारी करणारे असे 2 फलंदाज आपण पाहतोय. नितीन पनाळे त्याच्यासोबत आलाय संतोष पाल. नक्कीच आतापर्यंत जे ह्याच्या आधी 2 सामने झाले त्यामध्ये मला वाटतं एक नो लॉस अशी पार्टनरशिप दोघांमध्ये झाली होती. तर पाहावं लागेल. एक चांगला रोमहर्षक असा सामना इथे आपल्या भेटीसाठी येतोय. 2 चांगले असे मातब्बर असे संघ आपल्या खेळताना पाहायला मिळत आहेत. तर पाहायचं आहे काय घडतं आहे, काय बिघडतं आहे. 3 षटकांचा सामना. पहिला चेंडू नयन विरुद्ध नितीन. फुलंदरा चेंडू भिरकावला, चेंडूला फाईन लेगला जातोय. तिकडे बारक्या खांबे बॉल खाली येत आहेत. त्या दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फक्त एकच धाव तिकडे मिळेल. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपण पाहू शकता रायगडचा वंडर बॉय म्हणून ज्याला ओळखलं जातं तोच मॅन इन फॉर्म. कालचा दिवस जर तुम्ही पाहिला, ज्या माणसाने परवाचा दिवस मला माफ करा, परवाचा दिवस ज्या बॅट्समनने गाजवला, ज्या बॅट्समनच्या बॅटमधून फ्री फ्लोईंगमध्ये धावा येत होत्या, तोच माणूस आपण पाहतोय यष्टीरक्षकाच्या भूमिकेत. आकाश तारेकर यांना आपण पाहतोय. पुढील चेंडू नयन यांचा. फुल यंत्र चेंडू होता. संतोष यांनी पाहिलं, चेंडूला टोलावलं आणि कॉपी बुक स्टाईल मारले चेंडूला. रोशन यांच्या डोक्यावरून येताना उत्तुंग असा षटकार. नक्कीच संतोष देखील इथे सांगतायत मी मात्र इथे आलो आहे, मला संघाने सलामीला पाठवलं आहे ते धावा बनवण्यासाठी. तर त्याचंच एक प्रात्यक्षिक दाखवताना आपण पाहतोय संतोष यांना. काय बॅटिंग आहे ना संतोष यांची. नक्कीच मोठे फटके इथे येणं गरजेचं आहे. समोर एक बलाढ्य असा संघ आहे आपण पाहतोय. आकाश तारेकर, सोनू पाटील, बारक्या कांबळे, रोशन म्हात्रे असं एक नावाजलेले असे सर्व खेळाडू या संघामध्ये. त्यामुळे मोठ्या धावसंख्येचं एक नक्कीच आव्हान असणार आहे माऊली 11 या संघाकडे. तर नक्कीच एक कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट. संतोष पाल ज्याच्यासाठी ओळखले जातात एक कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेटर म्हणून त्यांना ओळखलं जातं. जेव्हा पण कामोटे प्रीमियर लीग असेल आयकन खेळाडू म्हणून त्यांची रवींद्र भगत हे दरवेळी वाट पाहत असतात. पुन्हा एकदा नितीन आता मात्र ऑन स्ट्राईक. लेदर बॉलचा खेळाडू. पहिला चेंडू पाहिला, फुल लेंथचा चेंडू होता, फक्त फ्लिक केला हातावरून. बॉटम हँडचा खूप चांगला प्रयत्न इथे आणि चेंडूला भिटकावलं मिड विकेटच्या दिशेने षटकारासाठी. काय बॅटिंग चालू आहे. नक्कीच म्हटलं तसं मगासून जर आपण पाहिलं मागचे 3 जर सामने आपण पाहिले असाल तर हे दोघांनीच बॅटिंग करून आपल्या संघाला जेवढं पण धावसंख्या आहे ती बनवलेली. त्यामुळे नितीन यांची जी बॅट नजर आहे चेंडूवर, आता जो मारायला शॉट आहे त्यावरून आपण पाहू शकता फक्त थांबले आणि फक्त चेंडूला ग्लाईड केलं मिड विकेटच्या डोक्यावर. एक मोठासा फटका त्यांच्या बॅटमधून इथे आला आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा नयन यांचा पाहूया. नयन कमबॅक करतील का इथे. डावखुऱ्या त्याचा गोलंदाज नयन. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू पुन्हा एकदा इथे मात्र थांबले, बॅकफुटला गेले, चेंडूला भिरकावलं कव्हरच्या दिशेने आणि अजून एक कॉपी बुक स्टाईल चौकार. वा काय बॅटिंग होते इथे नितीन आणि संतोष या दोन्ही बॅटर्सतर्फे. आपण पाहतो एक फ्री फ्लोईंग रन्स म्हणतात ज्याला क्रिकेटमध्ये. रबर बॉल क्रिकेटमध्ये आपण भरपूर वेळा पाहतो फ्री फ्लोईंग रन्स येताना. जेव्हा पिच सुकं असतं, जेव्हा पाऊस नसतो तेव्हा मात्र चांगल्या धावा म्हणजे बॅट्समनचाच पिच असं म्हणावं लागेल. जेव्हा बॉलरचं पिच आहे, जेव्हा पाऊस पडतो तेव्हा मात्र बॉलर हैराण करून सोडतो. पुन्हा एकदा नयन स्ट्राईकला आहे. नितीन फुलेंचा चेंडू पुन्हा एकदा भिरकावायचा प्रयत्न होता. पंचांकडे दाद तर नक्कीच मागितलेली. पंच आम्हाला सांगतायत लाईनच्या मधून गेलाय तर रिव्ह्यू करायचा. पंच आम्हाला सांगायचा रिव्ह्यू आहे का. वाईडला रिव्ह्यू नसेल संतोष, वाईडला रिव्ह्यू नाही आहे. ऑफसाईड ऑप्शन मला वाईडला रिव्ह्यू नाही आहे, फक्त बीमरसाठी इथे रिव्ह्यू आहे. पहिल्या षटकाची होते समाप्ती.
तेच एक असं महागडं षटक इथे हाताळताना आपण पाहतोय नयन यांना पहिल्या षटकामध्ये खरपूस समाचार घेतला होता नितीन आणि संतोष यांनी. 18 धावा झाल्या आहेत स्कोअर कार्डवर. 6 चेंडूमध्ये 18 धावा आतापर्यंत खर्च केल्यात जय हनुमान कामोठे क्रिकेट संघाने. आता मात्र गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय एक यंग असा खेळाडू, एक यंग असं व्यक्तिमत्व आपण पाहतोय. ओम भोईर यांना पाचारण केलं आहे गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकवर असेल आत्तापर्यंत इन फॉर्म असा बॅट्समन संतोष पाल. पहिला चेंडू ओम यांचा. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, भिरकाचा प्रयत्न होता, वेगावर स्वार झाले ओम. तिकडे मिस टाईम स्ट्रोक. चेंडू जातोय सोनूच्या हातात. सोनू फेकेपर्यंत एकच धाव मिळेल तिकडे. पहिला चेंडूवर आल्या त्यांनी एक वेगवान चेंडू टाकला. संतोष पाल यांना कळला नाही, पुल करेपर्यंत चेंडू बॅटवर आला आणि चेंडू गेला लॉंग ऑनच्या दिशेने. तर पुन्हा एकदा आता मात्र एक मोठं आव्हान असेल ओम यांच्या समोर. ओम वर्सेस नितीन. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू पुन्हा एकदा वेगावर स्वार झाले. अजून एक मिस टाईम स्ट्रोक. चेंडू चाललाय फाईन लेगच्या दिशेने. एक धाव तर नक्कीच मिळेल. दुसऱ्याचा प्रयत्न करतील का तर नाही. खूप चांगलं असं फेकी आपल्याला पाहायला मिळाली तिकडे क्षेत्ररक्षकाकडून. आतापर्यंत 2 चेंडूचे हाताळलेत ओम यांनी. खूप चांगल्यारीत्या त्यांनी आतापर्यंत हाताळलेत. दोन्हीही फलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं आहे या गोलंदाजांनी. तर यस पाहावं लागेल पुढील चेंडूवर काय घडतंय. ओम विरुद्ध संतोष पुन्हा एकदा. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू पुन्हा एकदा भिरकावायचा प्रयत्न आणि इथे मात्र काय घडतंय. वा काय गोलंदाजी करताना पाहतोय ओम यांना. पाहिला बॅकफुटला होते संतोष. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी इथे टाकलेली आणि इथे मात्र हिट विकेटच्या स्वरूपात बाद होत आहेत ते म्हणजेच संतोष पाल. पहिला झटका इथे लागताना आपण पाहतोय माऊली 11 या संघाला. 20 धावांवर हा लागलेला पहिला फटका. त्यानंतर मात्र आपण पाहतोय खेळपट्टीवर येताना स्वप्नील यांना येताना पाहतोय कव्हरच्या दिशेने. खूप चांगली अशी फटकेबाजी, म्हणजे जर म्हटलं तर खूप कामोठ्यामध्ये असे फॅन्स आहेत स्वप्नील यांच्या कव्हर्सला, जे कव्हर्स आणि पॉईंटला जे षटकार मारतात त्याचे. पाहावं लागेल काय करतील स्वप्नील आपल्या संघासाठी. आतापर्यंत इन फॉर्म गोलंदाज, नक्कीच आयकॉन गोलंदाजाने जरी ते धावा दिल्या असत्या तरी पण मात्र लोकल गोलंदाज आपण पाहतोय चांगलंसं कमबॅक करून देतोय आपल्या संघाला. 2-3 चेंडूमध्ये एक मोठा विकेट आणि मात्र फक्त 2 धावा त्यांनी खर्च केल्यात. तर नक्कीच आपण म्हटलं तसं आकाश आणि नयन हे 2 आयकॉन म्हणून खेळणारे हे 2 खेळाडू या संघामध्ये नक्कीच आपलं एक्सपिरियन्स ह्या नवीन खेळाडूला देखील देत असतील. आकाश आपण पाहतोय यष्टीच्या मागे पुन्हा एकदा टॉपेज केलेला चेंडू चाललाय फाईन लेगच्या दिशेने. नयन तिकडे चेंडू खाली येतील आणि काय गोलंदाजी आतापर्यंत केली आहे ओम यांनी. क्या बात आहे सॉरी. तर इथे आपण पाहतोय वडिलांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं हसू आपल्याला पाहायला मिळतंय. लारादा म्हणजे त्यांचाच मुलगा आपण इथे पाहतोय गोलंदाजी मार्कवर ओम यांना. फुल्लन चेंडू आता मात्र फ्लिक केलाय. कॅच होईल का इथे. त्यानंतर आता पंचांच्या निर्णयाची वाट पाहायची. इथे चेंडू चाललाय 1 बाउन्स सीमारेषा पार. काहीसं एक आकडून ठेवलेलं आतापर्यंत ओम यांनी. थांबले नितीन, वॉच केलं बॉलला, फ्लिक केलं, फ्लिक ऑफ द रिस्ट, चेंडूला मारलं मिड विकेटच्या दिशेने चौकारासाठी. नक्कीच एकच चौकार आतापर्यंत आलाय. खूप चांगलीशी गोलंदाजी केलेली आहे आतापर्यंत ओम यांनी. पुढील चेंडू पाहावा लागेल ओम यांचा. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू पुन्हा एकदा वेगावर स्वार झाला आणि काय तुफान गोलंदाजी. वा काय चेंडू टाकलाय इथे. पाहताच क्षणी आपण पाहिलं टप्पा खाल्ल्यानं चेंडूनी उसळी घेतली आणि गेला सरळ यष्टीरक्षक आकाश तारेकर यांच्या हातामध्ये. नक्कीच ओम यांची गोलंदाजी जर सगळ्यांना आवडली असेल तर टाळ्या वाजून त्याचं स्वागत करायचं आहे. एक यंग असं व्यक्तिमत्व, खूप कमी वयात आपण पाहतो त्यांना इथे नावाजलेल्या अशा फलंदाजांसमोर खेळताना तेवढीच चांगली गोलंदाजी त्यांनी केली आहे. तर अंडर 16चा असा असणारा खेळाडू आम्हाला इथे सांगण्यात येतं. अंडर 16चा खेळाडू 40+ किंवा 45+ असणाऱ्या खेळाडूंना देखील महागात पडताना आपण पाहतोय. तर अशीच गोलंदाजी अजून देखील सामन्यामध्ये पाहायला मिळेल अशी आशा करतो ओम आणि ओमच्या वडिलांकडे पण. तेच पुढील गोलंदाजीसाठी आपण पाहतोय निकू गोवारी यांना. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, चेंडूला थांबले, पुल केला, चेंडू चाललाय स्क्वेअर लेगला, सीमा रेषा पार, थांबले. स्वप्नील यांनी पाहिलं, रिप्लेमध्ये गेला आपण पाहू शकता. शॉर्ट ऑफ लाईन प्रकारे चेंडू होता, चेंडू पडता क्षणी स्लो आला, वेट अँड वॉचची भूमिका घेतली स्वप्नील यांनी. चेंडूला डिपॉझिट केलं स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून, षटकार. तर नक्कीच ओमचा एक चांगल्या षटकानंतर इथे मात्र आल्या पहिल्या चेंडूवर खरपूस समाचार घेतात निकू यांचा. दुसरा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू पुन्हा एकदा पुल केला, चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. एकदा तो नक्कीच मिळेल, दुसऱ्याचा प्रयत्न करतील का तर नाही. खूप चांगली अशी फेकी आपल्याला पाहायला मिळाली. 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 7 धावा आल्यात. धाव फलकावर धावा झाल्या ते म्हणजेच 32 धावा.
शेवटचं षटक आपण पाहतोय, काहीसं आखसून ठेवलंय. ओम यांची जी ओव्हर आहे ती नक्कीच क्रुशियल ओव्हर असेल या पूर्ण सामन्यामध्ये असं म्हणावं लागेल, जर हा सामना जय हनुमान कामोटे हा संघ जिंकला तर. पुढील चेंडू फुलटॉस चेंडू, दिशाहीन चेंडू आणि इथे आपण काय पाहायला मिळतंय, नटराज प्रकारे मारलेला हा शॉट होता. नितीन, जास्त वेळ तुम्ही त्याला थांबून ठेवू शकत नाही. नितीन यांना हे लक्षात घ्यायचं आहे. मागची ओव्हर नक्कीच वेट अँड वॉचची भूमिका त्यांनी घेतली, तो पवित्रा त्यांनी घेतलेला. इथे मात्र निकू यांच्यावर आक्रमण चढवलं आहे. मॅन फ्रॉम घाटकोपर नितीन आज आपण पाहतोय कामोटे नगरीमध्ये अवतरले असताना लेदर बॉल क्रिकेटचा देखील एक दांडगा असा अनुभव त्यांच्याकडे आहे. तोच अनुभव आज मात्र पणाला लावताना आणि आपला बॅटिंगचा क्लास दाखवताना आपण पाहतोय नितीन यांना. पुढील चेंडू पुन्हा एकदा निकू वर्सेस नितीन. शॉर्ट ऑफ लेन चेंडू, आता मात्र चेंडूला अप्पर कट केलाय, चेंडूला मारलंय डीप पॉईंटच्या दिशेने. एक धाव मिळाली, दुसऱ्या धावचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण होते का, तिसऱ्या धावचा देखील प्रयत्न आहे स्वप्नील यांचा, तर नाही तर मागे पाठवलंय. नक्कीच स्ट्राईक जेवढा नितीनकडे असेल तेवढी चांगली गोष्ट आहे, कारण त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत जेवढा धावा आल्यात ते खूप चांगल्या प्रकारे आल्यात. तर हे स्वतःची जबाबदारी घेऊन एक बॅटिंग करता आपल्याला पाहायला मिळतात नितीन. पाचवा चेंडू असेल या पूर्वार्धातील शेवटच्या षटकातील. निकू वर्सेस नितीन. शॉर्ट ऑफ लेन चेंडू, पुन्हा एकदा भिरकाचा प्रयत्न होता, बॅटची कड घेते की काय, पंचांचा निर्णयाची नक्कीच वाट पाहावी लागेल. तिकडे बारके आपल्याला पाहायला मिळते थर्ड मॅनच्या दिशेने. पंच आम्हाला सांगतात इट्स अ वाईट बॉल, अवंतर धावेच्या स्वरूपात वाईड +1 असे 2 धावा इथे येताना आपल्याला पाहायला मिळतात. 41 आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावर. निकू वर्सेस स्वप्नील. फुल लेन चेंडू, भिरकाचा प्रयत्न होता, यष्टीरक्षक आकाश यांच्या पायाला लागून चेंडू झालाय स्ट्रेट डाऊन द बॉलर सेंड आणि इथे धावचित होत आहेत ते म्हणजेच स्वप्नील दरेकर. नक्कीच चांगलं असं कमबॅक करताना पाहायला मिळतं आपल्याला निकू. एक षटकार नक्कीच त्यांच्या गोलंदाजीमध्ये आलं होतं, तदनंतर मात्र दाखवलं निकू यांनी का मला या ग्राउंडचा किंग मानला जातो. गोलंदाजीसाठी का मला या ग्राउंडमध्ये टॉप 5 गोलंदाजांमध्ये नेहमी नाव घेतलं जातं. स्वप्नील यांची जागा घेण्यासाठी आता मात्र आले निखिल कदम. नक्कीच एक अंडररेटेड खेळाडू आपण ज्याला म्हणतो तोच निखिल कदम. खूप चांगलं असं कौशल्य त्यांच्याकडे, खूप चांगलं असं एक्सपिरियन्स देखील, गेम देखील त्यांचा आहे. इथे मात्र काय करतंय, शेवटचा चेंडू कॉपी बुक स्टाईल मारला चेंडू, ओम बॉल खाली येत आहेत आणि इथे झेल होतोय, सुटतोय. एकदा मिळाली, दुसऱ्याचा प्रयत्न आणि चांगली अशी फेकी आपल्याला पाहायला मिळाली ओम यांच्या मार्फत. पंचांच्या निर्णयाची वाट पाहिजे. पंच आम्हाला सांगतात इट्स OUT आउट, रनआउटच्या स्वरूपात बाद होत आहेत नितीन. सर आताचा एकच रन राईट, थँक्यू. तर 18 चेंडूंचा खेळ झाला या पूर्वार्धातील. 43 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर आपण पाहतोय. जिंकण्यासाठी 18 चेंडू 44 धावांची गरज. तर या सामन्याच्या उत्तरार्धाकडे घेऊन जायला मी आमंत्रित करतो. कामोटे क्रिकेट असो, कोकण क्रिकेट असो, देवगड क्रिकेट असो, सगळ्या फॉर्मॅटमध्ये आपण त्यांना खेळताना पाहतो आणि कामोट्याचा एक गोड आवाज म्हणून नक्कीच ज्यांना ओळखलं जातं संतोष जाधव यांना आपण आमंत्रित करतोय या उत्तरार्धातील समालोचन कार्य सांभाळण्यासाठी. हॅलो, धन्यवाद विहांग. तर आपण पाहतो या ठिकाणी चालू असलेला सामना जय हनुमान क्रिकेट संघ कामोटे विरुद्ध माऊली 11 कामोटे यांच्यामध्ये. पहिल्या सत्राचा खेळ संपला. पहिल्या सत्र समाप्तीनंतर 18 चेंडूमध्ये 43 धावा जमवल्या आहेत, त्या म्हणजे माऊली 11 संघाच्या खेळाडूंनी, आणि 44 धावांचं आव्हान ठेवलंय. तर पाहायचंय तर या ठिकाणी आपण पाहतो सनराइज क्रिकेट अकॅडमी आयोजित पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा 2025
आजचा हा तिसऱ्या दिवसातील उपउपांत्यपूर्वेचा हा सामना चालू आहे, तो म्हणजे जय हनुमान कामोटे विरुद्ध माऊली इलेवन कामोटे यांच्यामध्ये. दरम्यान प्रथम फलंदाजी करताना माऊली इलेवन कामोटे या संघाने 18 चेंडूमध्ये 43 धावा उभ्या केल्या. 44 धावांचा पाठलाग करावा लागेल तो मात्र जय हनुमान कामोटे संघाला. तर पाहायचं आहे कशा प्रकारे आव्हान संपुष्टात आणतात ते जय हनुमान कामोटे संघाचे खेळाडू. तर आपण पाहतोय मैदानाकडे सलामी जोडी जाताना दिसते. एका बाजूला असेल रायगडचा वंडर बॉय आकाश तारेकर, तर त्याचा साथीदार कामोटेचा आणखी एक स्टार सोनू पाटील. तसेच गोलंदाजीचा विचार केला तर वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीने पहिलं षटक घेऊन येतोय तो गोलंदाज प्रशांत ली या नावाने प्रसिद्ध असलेला हा गोलंदाज. पाहायचा अतिटचा होणारा सामना दोन्ही संघामध्ये नावाजलेले गोलंदाज फलंदाज आपण पाहतोय. गेल्या 3 दिवस हा चाललेले ही स्पर्धा आणि ही स्पर्धा अंतिम टप्प्यावर आलेली आपल्याला दिसते. तर पाहायचं या स्पर्धेमध्ये ज्याची चर्चा जास्त चालली तो म्हणजे 16 वर्षाखालील गोलंदाज ओम भोईर. अतिशय धारदार गोलंदाजी आपण पाहिली त्याची. मागील एका सामन्यामध्ये 12 चेंडू त्यांनी टाकले होते. 12 चेंडूमध्ये 8 धावा खर्च करत राईन स्टारच्या संघाविरुद्ध 4 विकेट त्यांनी घेतले होते. चांगली गोलंदाजी केली होती. कार्लेकर सरांचं त्यांना मार्गदर्शन लाभले आणि त्या मार्गदर्शनाखाली अतिशय सुंदर गोलंदाजी करताना आपण पाहिलं या ओम भोईरला. 16 वर्षाखालील हा खेळाडू नक्कीच चांगली कामगिरी करताना पाहिलं आपण त्याला आज दिवसभरात. तर सामन्याला सुरुवात ते पहिला चेंडू ली यांचा, समोर असेल सोनू पाटील. पहिला चेंडू जोरदार फटका पाहायचा आहे स्वतःच्या फॉलो झोनमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण ली याचं. धावचीत करण्याची संधी होती. आकाश तारेकर त्या ठिकाणी होता. बाद करण्याची संधी होती परंतु एक जीवदान म्हणावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण, टाळ्यांचा गजर होताना पण आपण पाहतो या ठिकाणी अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं पहिल्या चेंडूवरती. तर पाहायचं या ठिकाणी 44 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरला हा संघ तो म्हणजे जय हनुमान कामोटे. आत्ता मात्र सलामीला स्ट्राईकला खेळतो मात्र फलंदाज रायगडचा वंडर बॉय आकाश तारेकर. चांगला चेंडू होता, पॅडेलला अडवून चेंडू मात्र जातोय फाईन लेगच्या दिशेने. स्वतः विकेट किपर नितीन पनाळे धावताना आपल्याला दिसतात त्या ठिकाणी. पण त्याशी पाहिलं शुक्रवारच्या दिवशी अतिशय धारदार फलंदाजी केली होती आकाश तारेकरने. अवघ्या 21 चेंडूमध्ये 72 धावांची फलंदाजी केली होती आणि त्याच्या खेळीच्या जोरावर फायनलमध्ये धडक मारली. इथपर्यंत धडक मारली ती म्हणजे जय हनुमान कामोटे संघाने. चांगली फलंदाजी म्हणावं लागेल ती आकाश तारेकरची. 21 चेंडूमध्ये 72 धावा करून काढल्या होत्या. भर पावसात षटकार चौकारांचा पाऊस पडला होता आणि त्या जोरावर पुढच्या फेरीत दाखल झाले होते जय हनुमान कामोटे. तर पुन्हा एकदा ली तयार असेल. 22 ते 24 पाऊंचा रनअप घेऊन समोर असला फलंदाज सोनू पाटीलला चांगला फटका. थर्डमॅनच्या दिशेने जाणारा चेंडू त्या ठिकाणी एक धाव तर नक्की मिळाला. सिक्का येतोय क्षेत्ररक्षण करण्यासाठी तोपर्यंत बघता 2 धावा धावून आणि मला वाटतं पुन्हा एकदा संधी होती धावचित करण्याची परंतु ली चेंडू काही गॅदर करू शकला नाही. त्यामुळे एक जीवदान पुन्हा एकदा मिळतं आकाश तारेकर यांना. 2 वेळा जीवदान मिळलं या ठिकाणी पाहतोय आपण पहिल्या चेंडूवरती नंतर आताचा येणाऱ्या चेंडूवरती. जर चेंडू नीटचा कलेक्ट केला असताना तर नक्कीच या ठिकाणी आकाश तारेकरची विकेट मिळाली असती. तर पाहायचं पुन्हा एकदा ली तयार असेल सोनू पाटीलला. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न फस्त चेंडू मात्र जातो निर्धाव. विकेट किपर नितीन पनाल यांच्या हातामध्ये. चांगलं कमबॅक पाहायला मिळतं तो ली यांचं. वेगवान गोलंदाजी पाहायला मिळते प्रशांत ली यांच्या गोलंदाजी मार्फत. चांगली गोलंदाजी राहिली त्यांची आज दिवसभरात. त्या गोलंदाजीच्या जीवावर आता इथपर्यंत येऊन ठेपलाय तो संघ माऊली इलेवन. चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी या संघाकडून पण पाहायला मिळाली. तर पाहायचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रशांत ली यांचा. ब्लॉक मध्ये चेंडू त्रिपळा उद्ध्वस्त करतोय तो मात्र सोनू पाटीलच्या. चांगला चेंडू देखना चेंडू होता. खोलवर पदर चेंडू काही समजला नव्हता तो सोनू पाटीलला आणि आपला विकेट मात्र गमावून बसतो या ठिकाणी. पहिला धक्का बसतो तो मात्र जय हनुमान कामोटे या संघाला. आतापर्यंत धावसंख्या झाली ती मात्र 1 गडी बाद 4. 1 गडी बाद 4 अशी धावसंख्या आतापर्यंत पाहतो आपण. अतिशय वेग पाहतो आपण या गोलंदाजाकडून. चांगला गोलंदाज म्हणून त्याला
ओळखला तर रायगडमध्ये तोच हा प्रशांत ली. भन्नाट वेग त्याचा पाहतो आपण नेहमीच. नवीन फलंदाज येतोय मैदानामध्ये. आणखी एक रायगडचा स्टार नयन भगत. डावकर हाताचा हा फलंदाज पाहायचंय. ह्या फलंदाजांनी सुद्धा शुक्रवारी चांगली अप्रतिम फलंदाजी केली होती. गोलंदाजीच्या नंतर फलंदाजीमध्ये पण साथ दिली होती जयमन कामोडे संघाला. तोच फलंदाज स्ट्राईकला खेळताना दिसेल. फुलटात प्रकार चेंडूला फेकून दिलंय फाईन लेगच्या दिशेने 6 धावांसाठी. जसा आला तसा चेंडूला फिरकावून दिले 6 धावेला. आल्या समाचार मात्र घेत होतो प्रशांत लियाचा. या 6 धावेने संघाची धाव संख्या मात्र होते ती 10. एक गडी बाद 10. आणि या ठिकाणी तिसऱ्या पंचाची मागणी केली जाते. नक्कीच आम्ही स्क्रीनवरती पाहू, त्यानंतर तुम्हाला निर्णय पोहोचवू तुमच्यापर्यंत. तर तिसरं पंचांचं काम पाहता या ठिकाणी आमचे मित्र संजय म्हात्रे मॅक्सवेल पाहणी करतील. तुम्हाला लवकरात लवकर निर्णय पोहोचवतील तुमच्यापर्यंत. फेअर डिलिव्हरी असेल, नो नाही. तर या ठिकाणी पाहायचंय एक चांगला निर्णय तिसऱ्या पंचांच्या मार्फत म्हणजेच मॅक्सवेल यांच्या मार्फत दिलेला हा निर्णय स्क्रीनवरती पाहून आपण पाहतोय. पाहायचं या ठिकाणी षटक संपतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. एक गडी बाद. आतापर्यंत धावसंख्या मात्र झाली आहे ती 10. तर पाहायचंय मयूर येते दुसरं षटक घेऊन. येणारे 12 चेंडू आणि 34 धावा असं समीकरण असेल. समोर असेल तो आकाश तारेकर. पहिला चेंडू मयूरचा जोरदार फटका मारलाय कव्हरच्या दिशेने. गणेश कदम दिसायला मिस फिल्डिंग होते त्या ठिकाणी. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते तर गणेश यांच्याकडून हा मिळालेला चौकार मेजवानी असेल ती मात्र जयन कामोटे संघाला. संघाची धावसंख्या होती ती 14. पाहायचं या ठिकाणी एक पारितोषिक जाहीर झाले. मयूराच्या प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये जाहीर झाले आशिष प्रभू यांच्याकडून. जोरदार फटका मारला आकाश तारेकर यांनी. पाहायचं झेल खाली येतोय क्षेत्ररक्षक सर्वेश. पहिला धक्का. रायगडचा वंडर बॉय आकाश तारेकर याला मागे परतावं लागतं, तंबूत परतावं लागतंय. 14 या धावसंख्येवरती चांगली गोलंदाजी राहिली ती मात्र मयूराची. आणि या ठिकाणी एक पारितोषिक आलं होतं तर त्यांचे सहकारी मित्र आशिष प्रभू यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी मयूर याला 500 रुपये आणि 500 रुपये या ठिकाणी जमा देखील झालेला आहे. रोख रक्कम कॅश प्राइज आशिष प्रभू यांच्याकडून. तर त्या या मॅच नंतर मयूर याने हे घेऊन जायचंय कॅश प्राइज. तर आमचे मान्य श्रीयुत विकास साळुंके सर यांनी यायचंय पॅव्हलियन मध्ये. आमचे मान्यवर विकासजी साळुंके सर यांनी यायचंय पॅव्हलियन मध्ये समालोचक कक्षामध्ये यायचंय. तर धावसंख्या होती ती 14. एक गडी बाद 14. माफ करा 2 गडी बाद 14. नवीन फलंदाज आणखी एक रायगडचं मोठं नाव रोशन म्हात्रे. तर पाहायचं समोर असेल तो मात्र गोलंदाज मयूर यांचा पुढचा चेंडू. समोर असेल फलंदाज रोशन म्हात्रेला. जोरदार पार करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र मिस करतोय. चेंडू जातो निर्धाव चेंडूची सांगता होते या ठिकाणी ती मात्र मयूराची. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते मयूर यांच्याकडून. बऱ्याचशा मॅचमध्ये चांगली गोलंदाजी राहील ती माऊली 11 कामोटे संघाकडून. आणि त्याच प्रकारची कामगिरी आता पण या सामन्यामध्ये पाहायला मिळते. तर पुन्हा एकदा मयूर तयार असेल. समोर असेल रोशन. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू वारंवार बीट करतो रोशन म्हात्रे याला. एका मोठ्या फलंदाजाला बीट करण्यामध्ये यशस्वी होतो तो मात्र मयूर.
चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत. आता मात्र समीकरण बदलतंय. येणारे 8 चेंडू 30 धावा, येणारे 8 चेंडू आणि 30 धावांची गरज असेल ती मात्र जय हनुमान कामोडे संघाला. समोर मात्र फलंदाज आहे तो रोशन मात्रे, ताकद आहे त्याच्यामध्ये, क्षमता आहे, करू शकतो शेवटपर्यंत. जर टिकला तर नक्कीच या 30 धावा तर सहजगत्या करू शकतो. तर पाहायचा तेवढा मोठा गोलंदाज समोर मयूर. पहिला चेंडू पाहायचा त्या ठिकाणी झेल होतो की काय, संतोष पाल झेल खाली, झेल बाद. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते या ठिकाणी मयूराची. याआधी आकाश तारेकर बाद केलेला, त्यानंतर मात्र रोशन मात्रेची विकेट घेण्यात यशस्वी ठरला. या ठिकाणी आणखी एक पारितोषिक, प्रत्येक विकेटला मयूर याला 500 रुपयाचं पारितोषिक. जवळजवळ 2 विकेट घेतले आणि 2 विकेटसाठी 1000 रुपयाचे कॅश प्राइज या ठिकाणी जमा झालेलं आहे. चांगली गोलंदाजी. तुम्ही या ठिकाणी विनंती करेन कामोटे असोसिएशनचे अध्यक्ष माननीय श्रीयुत सागरदादा पाटील यांनी पॅव्हिलियनमध्ये यायचंय, समालोचक कक्षामध्ये यायचंय. विनंती असेल तुम्हाला. कामोटे क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष माननीय श्री सागरदादा पाटील समालोचन कक्षामध्ये यायचंय. तर पाहायचंय निक्कू गवर आलाय समोर. पुन्हा एकदा मयूर तयार. मयूराचा पुढचा चेंडू निक्कू याला, चांगला चेंडू, कानाला स्पर्श करून जाणारा चेंडू. वाह, काय गोलंदाजी राहिली आतापर्यंतची मयूरची. चांगला कमबॅक करून दिला आपल्या संघाला तो मयूर याने. आता मात्र येणारे 6 चेंडू असतील, 6 चेंडू मध्ये 30 धावा कराव्या लागतील. 6 चेंडू आणि 30 धावा म्हणजे 5 षटकारांची गरज असेल. तर पायचा स्ट्राईकला खेळतो नयन भगत. नयन भगत ह्या फलंदाजामध्ये पण तेवढी ताकद आहे, तेवढी क्षमता आहे, मोठमोठे फटकेबाजी खेळू शकतो. परंतु पाहायचंय येणारे 6 चेंडू असतील, 30 धावांची गरज असेल. प्रताप येतोय शेवटचे षटक घेऊन. तर पाहायचंय कसं असेल हे बॅटल, प्रताप विरुद्ध नयन. 5 चेंडूवरती 5 षटकार येऊ शकतात का, की प्रताप 5 चेंडू डिपेंड करू शकतो, पाहावं लागेल. पुढचा येणारा पहिला चेंडू प्रताप यांचा. पहिला चेंडू, चांगला चेंडू. पंचांकडे अपील करतायत, दाद मागतायत, परंतु पंचांवरती काहीच परिणाम नाही या ठिकाणी. पाहायचं आपण दोन्ही पंच एकमेकांसोबत विचार करताना दिसत आहेत. निर्णय घेतील विचार करून आणि आमच्यापर्यंत पोहोचवतील हा निर्णय. चांगली सुरुवात प्रताप लाडेची. पहिला चेंडू होता, उजाशीच्या बाहेरचा जाणारा चेंडू होता. त्या ठिकाणी दाद मागली, पंचांकडे आऊटसाठी अपील केलाय. पाहायचं पंचाने निर्णय लगेच येईल आमच्यापर्यंत. आणि फलंदाज बाद. वाह, चांगली सुरुवात प्रताप लाड सुद्धा. तर आता मात्र येतोय बॅटिंग साठी रायगडचा वेल फिनिशर बारक्या कांबळे. शेवटचे 5 चेंडू शिल्लक, 5 चेंडू मध्ये 30 धावा करायच्या, त्यासाठीच बारक्या जाताना दिसतोय फलंदाजासाठी. तर पाहायचंय बारक्या हे आव्हान संपुष्टात आणतो की नाही. 5 चेंडू 30 धावा. तर प्रताप तयार असेल, समोर असेल रायगडचा वेल फिनिशर बारक्या. पहिला चेंडू जोरदार प्रहार केला, त्या ठिकाणी 1 धाव तर मिळणार आहे. संतोष पाल येतोय चेंडू खाली आणि 1 धावावर समाधान मानायला लागेल बारक्याला. वैयक्तिक खातं मात्र खोलते 1 धावाने बारक्या. आता मात्र येणारे 4 चेंडू 29 धावा. येणारे 4 चेंडू 29 धावा. काय सामना झालेला, चांगली स्पर्धा पाहायला मिळाली आपल्याला गेल्या 3 दिवसात. आणि 3 दिवस आजचा अंतिम टप्पा, चांगला सामना पाहायला मिळतो आपल्याला. तो म्हणजे जय हनुमान कामोटे विरुद्ध माऊली 11 कामोटे यांच्यामध्ये. आता उर्वरित 4 चेंडू असतील, 29 धावांची गरज असेल. सलग स्ट्राईकला खेळतो फलंदाज मात्र निक्कू गोवारी. पाहायचंय काय घडेल पुढच्या 4 चेंडूवरती. फुलटा प्रकार चेंडू, चेंडूला भिरकावून दिलाय, उंची जास्त लांबी कमी, मयूर येतोय झेल खाली, झेल बाद. निक्कू गोवारी याला परतावं लागते माघारी. अतिशय चांगली कामगिरी होताना दिसते ती मात्र या ठिकाणी माऊली 11 कामोटे संघाची. आता मात्र 3 चेंडू बाकी असतील. 3 चेंडू मध्ये 29 धावा म्हणजे जवळजवळ आपण पाहू शकतो या ठिकाणी पूर्णपणे सामना झुकलाय तर माऊली 11 कामोटे संघाच्या बाजूने.
नीरज येतोय फलंदाजीसाठी. जोरदार प्रहार केला पॉईंटच्या दिशेने. सिक्का पाहू शकता आपण पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षण करताना. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो फेक देखील तिकडून करतोय सिक्का. आणि या ठिकाणी एक धाव तर नक्की मिळणार. तर पुन्हा एकदा प्रताप तयार असेल. समोर असलेला फलंदाज बारक्या कांबळे. उर्वरित 2 चेंडू बाकी, 28 धावांची गरज. जोरदार फटका लॉंग ऑफच्या दिशेने. चेंडू मात्र जातोय सीमारेषेवर 6 धावांसाठी. बऱ्याचशा उशिरानंतर येणारा हा मोठा फटका बारक्या कांबळ्यांच्या बॅटमधून. आता मात्र येणारा एक चेंडू 22 धावा. औपचारिकता बाकी फक्त या सामन्यामधील. एक चेंडू 22 धावा. जोरदार फटका. 2 चेंडूवरती 2 षटकार मारतो तो बारक्या कांबळे. या ठिकाणी विजय मात्र प्राप्त करतो तो माऊली 11 कामोटे. चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. तर मी या ठिकाणी आमंत्रित करेन आरसी बॉयज अलिबाग संघाचे कर्णधार तसेच माऊली 11 कामोटे संघाचे कर्णधार यायचंय. दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी यायचं आणि आपलं या ठिकाणी नाणेफेक करून जायचंय. मयूर मयूर आमचे मान्यवर माननीय संतोषजी करपे यांनी पॅव्हलियन मध्ये यायचंय. समालोचन कक्षामध्ये यायचंय. तसंच मी विनंती करीन माऊली 11चा गोलंदाज प्रत्येक विकेटसाठी त्याला 500 रुपयाचं प्राईज होतं आशिष प्रभू यांच्याकडून. 2 विकेट घेतले 1000 रुपयाचं कॅश प्राईज आलेलं आहे. मयूर यायचंय. आपली रोख रक्कम 1000 रुपये इथून घेऊन जायचे. आपले संघ मित्र, आपले मित्र, सहकारी मित्र आशिष प्रभू यांच्याकडून जाहीर केलेलं प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये. ते यायचंय. आशिष प्रभू मी तुम्हाला विनंती करेन यायचंय. तुमच्या शुभ हस्ते प्राईज द्यायचंय त्यांना. आशिष प्रभू आणि मित्र परिवार या आणि त्यांना प्राईज द्या. प्रत्येक विकेटसाठी आपण पाहतोय मयूर याला 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलं होतं आशिष प्रभू यांनी. रोख रक्कम 500 रुपये देताना आशिष प्रभू मयूर याला धन्यवाद. जेडी समालोचन कक्षामध्ये यायचं. जेडी तर आपण पाहतो या ठिकाणी अंतिम टप्पा फायनलचा सामना आरसी बॉयज अलिबाग विरुद्ध माऊली 11 कामोट यांच्यामध्ये. नाणेफेकीचा कौल लागतोय तो दरम्यान. नाणेफेकीचा कौल लागलाय तो मात्र माऊली 11 यांच्या बाजूने. आणि प्रथम मला वाटतंय फलंदाजी स्वीकारले. चला चला पंचांना विनंती असेल लवकरात लवकर सामना चालू करा. चला अलिबाग संघांना विनंती असेल आपलं क्षेत्ररक्षण पांगून घ्या ताबडतोब. तर जेडी जेडी कुठे असेल समालोचन कक्षामध्ये यायचं मी विनंती करीन जेडी यांना. तर यानंतर आणखी एक सुमधुर गोड आवाज रायगडचा आणखी एक बुलंद आवाज जेडी यांच्या आवाजातून आपण ऐकूया. फायनलच्या सामन्याचं समालोचन.
धन्यवाद संतोष. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये आणि आजच्या दिवसातील शेवटची लढत अर्थातच काय तर मेगा फायनलचा सामना तुम्हा आम्हा समोर या स्वर्गीय दिबा पाटील क्रीडांगणावरती आपण पाहतोय. सनराईज क्रिकेट अकॅडमी पर्व 3 आपण पावसाळी रबर बॉल ही स्पर्धा या मैदानावरती मात्र नक्कीच पाहतोय. पाहुण्यांची मांदियाळी आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळते आणि 2 टीम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला लढताना पाहायला मिळतील. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळेल माऊली 11 कामोटे संघ, विपक्ष आरसी बॉईज अलिबाग. हे 2 संघ आपल्याला पाहायला मिळतील. एक चांगली लढत मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आपण कामोटे इंटर कॉलनीमधून पाहतोय.